आता एक धक्कादायक बातमी येते धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एनगूर गावातून, ज्या गावात शाळा, अंगणवाडी आणि रस्ते घाणीच्या विळखात सापडलेत। जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करताच कचऱ्याचे ढीग, काच, हाडे आणि दुर्गंधीने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात। या गंभीर प्रश्नावर आमरण उपोषणही सुरू झालंय। पाहुयात NTV न्यूज मराठीचा हा विशेष रिपोर्ट। एनगूर गावात गेल्या काही वर्षांपासून गटारी आणि नाल्या तुंबलेल्या आहेत। सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। याच स्वच्छतेच्या प्रश्नावर दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी एनगूर गावचे सामाजिक कार्यकर्ते अप्पू हिप्परगे यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यावर NTVची टीम गावात पोहोचली असता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या भोंगळ्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। इथं नाली वगैरे स्वच्छतेचं काम होतं का गावामध्ये? बदनीत वाव का बघा भरमदातून पडल्यात नाली आणि तिथं सगळं रोड करतो, गटार करतो, कडनं म्हणते इकडे कसं केलं तसं करावं लागतं का नाही? पार हो का आमच्या दारात पाणी उलालं इकडं। हा उगं भांडणाचं मूळ हो का सारखंच जरा त्यांनी काय करणार बघा, येणार तर उगं इलेक्शन झालं का तेवढं उगं यायची तर करतो म्हणजे पुन्हा करत नाही तर तुंबलेल्या नाल्या दिसून येतात। नाली साफ करायला किती दिवसाला येतात माणसं? कुठं महिन्यात 2 महिन्याला ते बी सांगून सगळ्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे। सगळे हमीच काय करतात तिथं सगळेजण त्यांनी करत नाही तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काय अडचणी मांडत नाही? मग जाऊन सांगला म्हणतात बघायला सुद्धा येत नाही त्यांनी साधं। घाणीच्या कचऱ्यासाठी 10 ते 15 लाख रुपये खर्च दाखवले, पण त्याचे एकही हे नाही डस्टबिन देतो। मग कचरा असं रोडवर टाकतात का? तेच तुम्हाला दाखवायचं, याच्या कशासाठी केलंय ते खर्चासाठी केलेला आहे, पण त्याच्यावर कोणीच लक्ष देत नाही। मग हे तक्रार तुम्ही ग्रामपंचायतला दिलं का? सतत केलेत, कंटिन्यू करतच आहे अजून। सरपंच पतीला मी 10 वेळा सांगितले की बाबा हे गटर अशी खराब झाली आहे, हे गटर व्यवस्थित करून घ्या। पाठवतो म्हणून एखादाही पाठवले नाहीत त्यांनी। किती दिवसापासून त्याला सांगता तुम्ही अडचण? 1-2 वर्ष झाले सांगतोय मी, वारंवार मी विचारपूस करून सुद्धा गाडी त्यांनी पाठवत नाहीत। आता किती दिवसाला येत गाडीच येत नाही। 2 महिने झाले कचरा गाडी इथं गटारच निघायला गेली। तुमचा कर्मचारी येतोय, जोपारपर्यंत करतो, जोपार निघून जातो, परत येतच नाही। किती दिवसाला एकदा कचरा काढण्यासाठी? दिवसाला नाही, वर्षातून एकदाच आलेला आहे आता। साहेब काय नेमकं काय झालं? काय या गटरच नीट करणं चालतंय काय नाही? कसं हे घाण हे कसं लेकरं कसं घेऊन राहावं आम्ही घरात? समजा पाणी उलाले गटरीचं मध्ये हा हे मग असं घाण ठेवल्यावर मग आमच्या लेकरं ते आजारी पडणार का नाही? हा मग कोण येतच नाही ग्रामपंचायत, कितीदा जायचं कितीदा यायचं ग्रामपंचायत 10दा जाऊन सांगून आलं तर कोण येत नाही नीट करायला गटर। हेच अडचण आहे आमची, अजून काय अडचण नाही। रोड ते करावं, गटर करावं। तुमलं पांढरं आमच्या घराने शिरते पाणी आणि किडे होते तर मध्ये बुचबुच आळ्या किडे असं वास उठते पाण्याचा। त्या हे किती दिवसापासून आहे? आता 4 वर्ष झाला आता हे आहे असंच आहे। तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सांगत नाही का? मग 10 गेले पंचायत मला कोण बी चौकशी करणार? ते सरपंचला घेऊन आले घरला, सरपंच येणं झाला काय इकडे अजिबात सगळं सांगितलं कोण झालं हे सगळं पाणी भरलं। कुणाला सांगितलं तुम्ही सगळ्याला? साहेबाला बोलून काय उपयोग आहे? येतच नाही तर त्याने बोलून काय उपयोग आहे? दाखवून समजा केलं पण ते काय आमचा विलाजच करून आमची दाद कुणी घेतलं नाही, आम्हाला कुणी मानलं नाही। एवढं पाणी होतं माझ्या घरामध्ये, गुडघ्या एवढं पाणी होतं। मोटर लावून पाणी काढले तर देखील पाणी निघणार गेल्यावर तसंच राहू जा म्हणून पसारा काढून दुसरीकडे बाहेर टाकले, भिजू जा म्हणून बसले। का करावं आता? काय इलाज? कुणी आमची दादच नाही। त्याला सांगावं, त्यानं म्हणतं बघू, ह्याला म्हणतं बघू। लयच खड्डा झाल्यावर कुणी देखील दाद घेतलं नाही, आमचं काही वापरलं नाही इथं। तुम्ही कसं राहता एवढं घाणीच्या समोर? का करावं? काय इलाज? का आता कुठं जावं आम्ही? जावं कुठं आता? घर सोडून जावं कुठं? लेकरं बाळ समजा रोज एवढ्या चिखलातून पाण्यातून जावं लागतं। आता ह्या गटारीचं पाणी का तुंबून का इकडून इथं दारामोरी ढवच्या ढव साचते। आता वर्ष होत आलं
गटार साफ केली ते त्यांनी परवा पावसाळ्यात तेव्हा सगळं वरलं घालीच येते सगळं संडास बाथरूमचं पाणी पूर्ण झोपडपट्टी प्लाट पूर्ण पाणी हे सगळं साचलेलं होतं बघा. हे गेटमध्ये गेलं तर शाळेमध्ये गेलं तर पूर्ण पाणी घाणच काढले तुम्ही बघा. आता पूर्ण गटार बुजत आली वास घाण उलवले तुम्ही 5 मिनिट थांबून बघा सकाळ संध्याकाळ. आता ह्या टायमाला कोण नसते माणसं. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रार दिली का? दिलाय तक्रार 10 वेळा झाले. तक्रार देऊन सुद्धा फक्त त्यांनी गटार तुम्ही माणसं बघा म्हणते ती आम्हाला. तर आम्ही माणसं बघायला जाऊ. आमच्या घरामागून पाणी सोडले ते सगळं तिकडे बिरादर गल्लीचं खड्डा केले ते त्या खड्ड्यात पाणी साचवले ते त्या पाण्याला वाटच करणं ते पुढं आणि समोरून बी गटर सोडले ते समोरले बी गटर काढणं झाले ते मग सगळं पाणी घाण आमच्या घरात येऊन आले. त्याचं कचरा जी आहे सगळ्या समाजाची कचरा एका जागेत टाकली जाते. तिथं खूप घाण वास यायलाय. ती काय थोड्या जवळच्या जणांना अडचण आहे तिथली. त्या कचऱ्याची सोय नाहीये. गाडी येत नाहीये कचऱ्याची. पाण्याची सोय केलेली आहे पण पाण्याचा टँकर बसवतो म्हणजे ते सिंटॅक्स नाही बसवलं पाण्याचं. गावातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की येथील अंगणवाडी बंद अवस्थेत आढळून आली आणि आतमध्ये चूल पेटलेली धुतलेले कपडे दिसत होते. अंगणवाडीचा वापर थेट संसारासाठी होत असल्याचं चित्र समोर आलंय. आता ही अंगणवाडी गेल्या 2 वर्षापासून बंद आहे कोरोना काळापासून असं येथील ग्रामस्थ सांगितलेले आहेत. पण धक्कादायक बाब अशी आहे की या अंगणवाडीमध्ये सध्या परिस्थितीमध्ये एक चूल बांधलेली आहे. काही कपडे पण वाळू घातलेले आहेत. वापर वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चालू असलेले दिसून येते. तर इथे नागरिक आहेत. मला सांगा की कधीपासून ही अंगणवाडी बंद आहे आणि एकूण काय परिस्थिती आहे? लॉकडाऊनपासून बंद आहे सध्या तरी. म्हणजे मध्ये कारण की महागांना घाण पाणी जात आहे गटरीचं आणि सगळं असं ते मध्ये जाऊन कडनं सगळं वल्गर राहून सगळं मध्ये फरशा वगैरे सगळे मध्ये जिरत आहेत मध्ये आणि घुशी वगैरे लागलीत मध्ये. सगळं गावचं पाणी येतं ते अंगणवाडीमध्ये जिरपलं जातं गटारीचं. हे आमच्या मागणी अशी आहे की इथली अंगणवाडी भर घालून चांगली व्यवस्थित करून. आता हे शासकीय इमारत आहे. इथं काहीतरी चांगला उपक्रम राबवता येतो पण या ठिकाणी चूल म्हणजे लाकडं वगैरे सरपंच सगळं दिसतंय. काय कुठल्या कामासाठी कुठल्या नागरिकांच्या विधायक कामासाठी वापर होतो का इमारतीचा? नाही काहीच नाही. गैरवापर होतोय पूर्ण. नाल्यामध्ये तुंबलेलं पाणी दिसून येतं घाणीचं. काय तुंबल्यानं रस्त्यानं तुंबून नाली रस्त्यानं पाणी जाते नाल्यातून. गटारी पॅक होय आहे तर गटार घरापुढे वास येतोय. चिरट ढास हे ते तकलीफ दुनियाच आहे. मग तुम्ही ग्रामसेवक म्हणा सरपंच कोण आहे सरपंच? आपू गुंजटे. मग त्यांना तुम्ही हे अडचणी सांगत नाही का? सांगितलं ते गडी आहे ते 8 रोजाला 15 दिवसाला येऊन काढून करून जाते आणि भरते. म्हणजे 15 दिवसाला एकदा स्वच्छतेचं काम होतं या ठिकाणी. नाही 15 दिवसाला पण होत नाही. 15 होत नाही. सांगितल्यानंतर वेळेवर होतच नाही कोणते काम. शक्यच नाही. वेळेवर होतच नाही. अर्ज दिलं तरी बी त्याला आज करू उद्या करू म्हणते पण ते दाखल घेतच. यानंतर आम्ही भेट दिली येथील जिल्हा परिषद शाळेला. ज्या शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातात त्याच शाळेच्या परिसरात काच, हाडे आणि दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग असल्याचे स्वतः मुख्याध्यापकांनी खुलासा केला. नमस्कार, मी सचिन बद्री. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येनुगुर गावामध्ये आपण एक स्वच्छतेचा सर्वे करतो आवर्जून. ज्या अर्थी या गावातील सामाजिक कार्यकर्ते अप्पू हिप्परगे यांनी स्वच्छतेचा विषयाला अनुसरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत आणि गावामध्ये आपण सर्वे NTVच्या माध्यमातून सर्वे करून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना एक तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसून येतात. दरम्यान फिरत असताना माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत बऱ्याच बातम्या आपण महाराष्ट्र राज्यातून NTVच्या माध्यमातून पाहिल्याच असतील. त्याच धर्तीवर येनुगुरच्या जिल्हा परिषद शाळेला आवर्जून या ठिकाणी भेट द्यावीशी इच्छा निर्माण झाली. शाळेमध्ये येताच भौतिक परिसर आवर्जून पाहण्याजोगे आहे. मी NTVच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर आणि तालुक्याचे आमदार आदरणीय स्वामी सर यांना विनंती करतो की त्यांनीही आपल्या या शाळेला आवर्जून भेट देण्याजोगं आहे. शाळेचे मुख्याध्यापक आपल्या समोर आहेत. आपलं नाव सांगा. CG पाटील. CG पाटील. सर, शाळेचं भौतिक परिसर कसं दिसतं? म्हणजे ज्या अर्थी आपण विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे पाठ गिरवताना त्यांना समजावून सांगतो स्वच्छतेच्या बाबतीत, तर आपण शाळेचा परिसर पाहून काय करतो? शाळेचा परिसर म्हणजे दररोज आम्ही नेहमी स्वच्छ करतोच. पण आजूबाजूला वस्ती असल्यामुळं, घरं भरपूर असल्यामुळं या आजूबाजूच्या वस्तीतली लोक शाळे परिसरामध्ये घाण करत आहेत. वर्षातून 2 वेळा आम्ही JCB लावून हा कचरा बाजूला हटवतोय.
बघा ते इथं टाकतच राहतात, आम्ही हटवतच राहतो, अशी अवस्था इथली आहे. म्हणजे या ठिकाणी एक आवर्जून मुद्दा सांगायचा विषय काय सरांनी बोलले की वर्षातून 2दा JCP लावून कचरा उचलण्या इतपत कचरा तयार होतो इथं. JCP लावून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सर सहजासहजी आपण पाहतो, मी लहान असताना माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छतेचे पाठ नुसतं गिरवत नव्हतो आम्ही, म्हणजे आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून, तर आम्हाला ते प्रॅक्टिकली शिकवलं जायचं. कागदाचा तुकडा किंवा एखादा काडी जरी पडली ग्राउंडवर तर ते आम्हाला प्रॅक्टिकली उचलायला लावायचे. म्हणजे दररोज आमच्या शाळेमध्ये स्वच्छता राहायची. निसर्गरम्य वातावरण, झाडी, याला अनुसरून तुम्ही असं जनजागृती वगैरे काय केलं नाही का शाळेत किंवा तुमच्या गावामध्ये परिसरात? जनजागृती आम्ही दररोज करतोय. दररोज परिपाठामध्ये आमचं स्वच्छता असते. पण इथं स्वच्छता करणं म्हणजे ते काचा, काटा, हाडं टाकलेले असतात. त्यामुळं मुलं किंवा गुरुजी हे उचलू शकत नाही. मग मी असं बोलत नाही की विद्यार्थ्याला ह्या काळामध्ये विद्यार्थ्याला उचलायला, तुम्ही त्या पद्धतीने उपाययोजना काय आम्ही केलात? उपाययोजना केल्यात. शालेय परिसरामध्ये 3 कर्मचारी आहेत, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण इकडे ही बाजूला आजूबाजूची वस्तीतली माणसं टाकत असल्यामुळं ते स्वच्छता दिसून येत आहे. गावामध्ये तुम्ही काय उल्लेखनीय म्हणजे अशा पद्धतीने जनजागृती केलेली आहे? बालविवाहाला आळा घालण्यात येतो, स्वच्छ परिसर अनुसरून, वृक्षारोपण, या महत्वाकांक्षी योजनेवर तुम्ही काय उपाययोजना म्हणजे जनजागृती केलेली आहे? आता प्रत्येक राष्ट्रीय सणाला 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, महाराष्ट्र दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, या दिवशी आम्ही किंवा इतर दिवशी आरोग्याचे हे करतोय, म्हणजे प्रभात फेऱ्या काढतोय. त्याच्यामधून बालविवाह आरोग्याला कसं घातक आहे याची माहिती देतोय. तरी काय फरक पडलेला आहे? नाही, त्याच्यावर परिणाम झालेला आहे. बालविवाह सर कमी समोर झालेले दिसतं आहेत. ना बालविवाह संदर्भात. समोर बालविवाह संदर्भात. नाही, स्वच्छता तर समोर हा, स्वच्छतेचं हे उदाहरण म्हणजे कसं आहे, आजूबाजूला वस्ती असल्यामुळे टाकतात, पण पूर्वी भरपूर होतं, पण आता प्रमाण कमी झालेलं आहे. यापेक्षा दुरुस्ती व्हावी अशी एक अपेक्षा. इतका कचरा साचतो की वर्षातून 2 वेळा JCBच्या सहाय्याने कचरा काढावा लागतो, असं मुख्याध्यापक यांनी सांगितलं. एकीकडे स्वच्छ भारत अभियान आणि दुसरीकडे एनगूर गावातील शाळा, अंगणवाडी आणि रस्त्यांवरील घाण. आता या आमरण उपोषणानंतर प्रशासन जागं होणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. थोडं माझ्याकडे इकडं कॅमेरामॅनला विनंती करतो की तुम्ही हा जो परिसर पाहता, ही शाळा आहे, एनगूरची जिल्हा परिषद शाळा आहे. मुख्याध्यापकांच्या मते पूर्वी ह्याहीपेक्षा जास्त ढिगारे होते कचऱ्याचे, आता कमी झालं. हा मुद्दा पहिला. दुसरा, सरांनी बोलल्याप्रमाणे 2 वर्षाला एकदा JCP लावून इथं कचरा काढला जातो. म्हणजे इतपत ढीग वर्षातून 2 वेळा JCP लावून कचरा काढला जातो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी साठला जातो, ती म्हणजे एनगूर जिल्हा परिषद शाळा. तर आवर्जून पुन्हा एकदा जिल्ह्याचे खासदार उमराजे निंबाळकर आणि तालुक्याचे आमदार स्वामी सर दोघांनाही विनंती करतो की आपण खरंच या शाळेला आवर्जून भेट देणं आवश्यक आहे. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बेदरे, उमरगा, धाराशिव.